नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर हा व्हिडिओ आहे शनिवारचा आणि आज आहे सोमवार. तर शनिवारी स्वयंपाक काय बनवला होता ते तुम्हाला आता पुढे जाऊन दिसेलच. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तंदुरी रोटी आणि व्हेज हैदराबादीचा चालत आहे. तर तुम्हाला दाखवते झाल्यावर भाजी घेऊन आली आहे. मटार खूप महाग आहे, म्हणजे भाज्या तशा सगळ्याच महाग आहेत, मटार जास्त महाग आहेत. मटारचा सीझन नाही ना, आता येतीलच मटार, आता सीझन नाही आहे मटारचा, म्हणून इतका महाग आहे. तर भाज्यात फ्लावर, गाजर, मटार, बीन्स, आणखीन पालक आणि पनीर पण आणले. तर ह्या सगळ्या भाज्या घालायच्या. तोपर्यंत ऐश्वर्या मसाला तयार करून घेतली आणि मला ऐश्वर्याकडे दाखवली मसाला करून घेतली किचनमध्ये. मी इथं भाजी निवडली. ऐश्वर्याचं किचनमध्ये मसाला तयार करणं चाललंय, दिसतंय तुम्हाला. तर तयार झाल्यावर दाखवते. हे पालक उकळून घेतली. चिमणी चालू केली की आवाज येत नाही म्हणून. आणि इथं भाज्या सगळ्या तिने उकळून घेतलेल्या आहेत. गाजर, फ्लावर, बीन्स आणि मटार. आणि इथं काय करते? इथं आता हे मी गरम तेलात परतून घेते. अच्छा, हां. आणि मसाला काय काय वाटलं बघ? मसाला कांदा, टोमॅटो, खडे मसाले, कोथिंबीर, मसाल्याचा सुगंध छान सुटलाय जरा. हे बघा मसाला इथं तयार केलाय त्याने. या मसाल्यात तिने सांगितल्याप्रमाणे तीळ, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची हे सगळं भाजून आणि बेसिक खडे मसाले जसं की दालचिनी, लवंग वगैरे, तर हे सगळं भाजून तिने त्याची पेस्ट केलेली आहे. ऐश्वर्या लागली तयार करायला भाजी. आता सांग काय काय टाकणार आहे तसं? जिरं, मोहरी, तेजपत्र, खडे मसाले थोडे. आणि ही भाजी तिने अगोदर उकळून घेतली, नंतर थोड्याशा तेलात परतून घेतली. सगळ्या भाज्या परतून घेतल्या. पनीर पण त्याच्यासोबत परतून घेतलं, ते काढून घेतलं आणि नंतर तिने फोडणी केलेली आहे. आणि फोडणीत जिरे, मोहरी आणि परत बेसिक थोडेसे खडे मसाले, तमालपत्र, चक्री फूल, मसाला विलायची वगैरे घातली. आणि आपल्या ज्या मसाला डब्यातले जे बेसिक मसाले असतात ते, जसं की हिंग, हळद, लाल तिखट, थोडासा घरगुती मसाला, तर हे घातले. नंतर कसुरी मेथी घातली, गरम मसाला घातला आणि परतून घेतलं छान. आणि आत्ता तिने ते पनीर टाकलेलं आहे, परतून घेतलेलं आहे पनीर. आणि नंतर मग ती पालकची प्युरी आहे ती टाकणार आहे. आणि आता हे मसाला जो वाटून घेतला होता तो घातलेला आहे. या मसाल्यात तुम्ही तिळाऐवजी काजू वापरू शकता किंवा खसखस वापरू शकता. म्हणजे मसाल्याचं व्हेरिएशन आपण आपल्या पद्धतीने करू शकतो. आणि बेसिक मसाले म्हणजे आपल्या मसाला डब्यातले लाल तिखट किंवा काळा मसाला हे घालायची गरज नसेल तर नाही घातलं तरी, फक्त हिरवी मिरची घालूनही केलं तरी चालतं. ती ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे आहे. वरून तिने बटर टाकलं आणि ही भाजी तयार आहे. वरून तुम्ही फ्रेश क्रीम पण वापरू शकता. आम्ही टाकली पण ती दाखवली नाही. आणि भाजी तयार आहे. भाजी झाली. आता तंदूरसाठी पीठ वाटली. 3 कप घेणार आहे मी मैदा. याच्यातच तंदूर किंवा नान किंवा कुलचा वगैरे याच्यातच बनवता येतो. तर 3 कप घेतलंय मैदा, चाळून घेतो. आता याच्यात 3 चमचे तेल टाकते. हे छोटे छोटे चमचे आहेत, तर 3 टाकून घेते. आवाज येतोय पाठीमागचा. तर असं थोडासा सोडा टाकते, थोडासा. सोडा नाही, सोडा नाही, हा मसाला आलाय. सोड्याचं पाकिट घेते. बेकिंग सोडा टाकते. बेकिंग सोडा जास्त नाही, 1-2 चिमटीभर टाकते. आणि बेकिंग पावडर टाकते थोडी.
टाकते बेकिंग पावडर, अर्धा चमचा टाकली, अर्धा चमचा. आणि मीठ चवीप्रमाणे टाकायचं. आणि दही टाकते, दही 3 चमचे दही टाकते. हे सगळं मी मिक्स करून घेतलं आणि ते मी दुधात मळलं. दूध वाटीत साईडला छोट्या काढून घेतलेलं आहे. दुधाऐवजी पाण्यात मळलं तरी चालतं, पण मी दुधात मळून घेतलं. भाजी दिसते साईडला. आता भाजी झाली तयार. ह्याला दांड्याचं पॅन लागतं किंवा तवा लागतो, पण आमच्याकडे लोखंडाचा तवा आहे, त्याच्यात प्रयत्न करणार आहे. आणि जर त्याच्यात नाही आलं तर मग बघू, अजून एक प्रयत्न दुसरा करणार आहे. कशात होते बघते. अवन आहे, पण अवनमध्ये नाही करणार आहे, तव्यातच करणार आहे. आता हे झाले हे म्हणून थोडंसं तेल लावून हे ठेवते. एक 10-15 मिनिट ठेवते असं हे करून. आणि एक 10-15 मिनिटांनी करते, झाकून ठेवते 15 मिनिटं. 15-20 मिनिटानंतर पीठ छान भिजलेलं होतं, तर ते परत मी एकदा हाताने थोडंसं मळून घेतलं आणि त्याचं छान असे छोटे छोटे गोळे करून घेतले की जेवढ्या आकाराचा आपल्याला तंदूर बनवायचं आहे त्याप्रमाणे. तर त्याला पीठ किंवा तेल काही लावायचं नाही, शक्यतो बिना पिठाचं किंवा तेलाचंच लाटायचं, कारण जर ते तेल किंवा पीठ लावलं तर ते तव्याला चिकटणार नाही म्हणून. तर मी थोडंसं अगदी चिकटू नये थोडं पोळपाटाला म्हणून लावलं होतं. साधारण आपलं हे करायचं. आता हे एवढं भरून घेतलंय मी. या साईडला थोडंसं पाणी लावते, म्हणजे ते चिकटू नये तव्याला, हे चिकटून राहावं तव्याला म्हणून पाणी लावते आणि तव्यात टाकते. टाकले तर हे तव्यात फुलतंय वाटतं, त्याला फुकणी हे करायला पाहिजे, म्हणजे फुलणार नाही. आता या साईडने असंच तव्याला मी हे करून घेते. दिसते का असं भाजून घेते. आता एवढं काही खालून तुम्हाला एकदम पूर्ण दिसत नाहीये, झाल्यावर मी दाखवते तुम्हाला, कारण कॅमेरा इतकं खाली काही आणता येईना, स्टँडला ट्रायपॉडला लावलाय ना त्याच्यामुळे. तर झाल्यावरच दाखवते. थोडीशी फुगली आहे बघा. तंदूरचा कलर तर आलाय बऱ्यापैकी. थोडी फुगली आहे. सरळ लागते ना तंदूरवाले, डायरेक्ट सरळ. आणि हे बघा खालून, हे बघा दिसतंय तंदूर. हे बघा तंदूर. आता याला बटर काय लावायचं, तेल लावायचं. हे बघा भाजते. आणि हे असं ह्याला बटर लावायचं वरून. बटर आहे तर बटर लावले की झालं हे बटर नान. तंदूर नाही, तंदूर बटर तंदूर झाले हे तंदूर नान. आणि एकदम मऊ झाले. तर हे बघा एकदम छान झाले बटर रोटी. हां हां छान झाले. तंदुरी रोटी नान काय म्हणतात ते म्हणा, काय म्हणायचं ते. आणि व्हेज हैदराबादी. आता अक्षय टेस्ट करून सांगल कशी झाली. आज ऐश्वर्या अक्षय बसतील आता खाती जेवायला बसली. ऊपर से मक्खन लगा रही है, बटर लगा रही है. क्या बात है, क्या बात है. कशाची काय बात. उल्लू बनाय. तंदूर आणि व्हेज हैदराबादी दोन्ही खूप छान झालं होतं, टेस्टी झालं होतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की